नमस्कार मित्रांनो, जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, शासन निर्णय असतील, शासन परिपत्रकं असतील याविषयी डिटेल माहिती मिळवण्यासाठी जी आर स्कॅनर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्यास मदत होईल. चला तर मित्रांनो, आजचं वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी संबंधी महत्त्वाचं शासन परिपत्रक पाहूयात. पहा, आजचं हे शासन परिपत्रक आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, दिनांक 11 एप्रिल 2025 रोजीचं. बघा, प्रतिविभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, सर्व प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सर्व शिक्षणाधिकारी बृहन्मुंबई महानगरपालिका, सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक, सर्व शिक्षण निरीक्षक मुंबई पश्चिम दक्षिण उत्तर, प्रशासनाधिकारी मनपा नपा सर्व. बघा, विषय आहे वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण 2025-26 करता ऑनलाईन नावनोंदणी करण्याबाबत. बघा, संदर्भित शासन निर्णय देखील दिलेला आहे. बघा, या शासन निर्णयामध्ये परिपत्रकामध्ये म्हटलेलं आहे की वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रत्येक शिक्षकांना 12 वर्ष पूर्ण झालेल्या आणि 24 वर्ष पूर्ण झालेल्या शिक्षकांना पूर्ण करणे हे शासन निर्णयानुसार आवश्यक आहे, कंपल्सरी आहे. बघा, यासाठी www.maa.ac.in या वेबसाईटवर या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे. बघा, अटी व शर्ती काय आहे त्या प्रशिक्षणासाठी. या ठिकाणी बघा, 30 एप्रिल 2025 पर्यंत 12 वर्ष या ठिकाणी पूर्ण करणे आवश्यक आहे वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी, आणि 30 एप्रिल 2025 पर्यंत 24 वर्ष अशा शिक्षकासाठी पूर्ण करणं आवश्यक आहे ज्यांना निवड श्रेणी या ठिकाणी घ्यायची आहे. बघा, रजिस्ट्रेशन सुरू होत आहे 15 एप्रिल 2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजेपासून, आणि शेवट दिनांक आहे 25 एप्रिल 2025 रोजी संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. बघा, हे सदरील प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे. बघा, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण हे ऑफलाईन पद्धतीने होणार आहे, परंतु याचे नोंदणी ही ऑनलाईन पद्धतीने करायची आहे. या प्रशिक्षणासाठी हे प्रशिक्षण डाएट जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था मार्फत ऑफलाईन पद्धतीने देण्यात येणार असून याचे 4 गट करण्यात आलेले आहेत. बघा, गट क्रमांक 1 प्राथमिक 1 ते 4 किंवा 1 ते 5, 1 ते 7 किंवा 1 ते 8. बघा, गट क्रमांक 2 आहे माध्यमिकसाठी 9वी ते 10वी. गट क्रमांक 3 आहे उच्च माध्यमिक 11वी 12वी, आणि गट क्रमांक 4 आहे अध्यापक विद्यालय म्हणजे DED BED कॉलेजचे प्राध्यापक यांच्यासाठी. बघा, या ठिकाणी काही सूचना दिलेल्या आहेत. या ठिकाणी मार्गदर्शक तत्त्वे आहेत, त्यानुसार तुम्हाला या ठिकाणी MAAC.in या वेबसाईटवर या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करायची आहे. नोंदणी करण्यासाठी तुमचा शालार्थ ID अचूक टाकायचा आहे, ईमेल IDवर आवश्यक असणार आहे. तसेच त्या ठिकाणी तुम्हाला OTP येणार आहे. बघा, रजिस्ट्रेशन करत असताना स्वतःचं नाव, लिंग, जन्मदिनांक, पदनाम, UDAS नंबर, जिल्हा, तालुका, शाळा व्यवस्थापन, नियुक्ती दिनांक, शाळेचे नाव, मुख्याध्यापकाचे नाव, मोबाईल नंबर असेल, व्यावसायिक पात्रता असेल, शैक्षणिक अर्हता असेल, मोबाईल क्रमांक, ईमेल ID इत्यादी बाबी तुम्हाला अचूक नोंदवायच्या आहेत. या ठिकाणी तुमचं शालार्थ ID, ईमेल ID आणि मोबाईल क्रमांक आवश्यक असणार आहे. मोबाईलवर OTP येईल, OTPद्वारे तुमचं व्हेरिफिकेशन या ठिकाणी होणार आहे. बघा, तुम्हाला या ठिकाणी निवड श्रेणी वरिष्ठ श्रेणीसाठी काही तक्रार असल्यास या ठिकाणी वेबसाईट आहे www.maac.in या वेबसाईटवर या ठिकाणी ईमेल ID दिलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही तक्रार करू शकता. बघा, सदरील प्रशिक्षणाची ऑनलाईन नोंदणी करत असताना 2000 रुपये या ठिकाणी तुम्हाला फीस आहे. हे तुम्ही इंटरनेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा UPIद्वारे देखील हे 2000 प्रशिक्षण शुल्क तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. नोंदणी ऑनलाईन पद्धतीने होणार आहे 2000 रुपये पेमेंट करून, परंतु प्रशिक्षण जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था अर्थात डाएट मार्फत ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष हजर राहून तुम्हाला या ठिकाणी हे प्रशिक्षण घ्यायचं आहे. बघा, या ठिकाणी बघा, काही प्रशिक्षणासंदर्भात किंवा नोंदणी करत असताना किंवा ऑनलाईन पेमेंट संदर्भात या ठिकाणी अडचणी आल्यास या ठिकाणी मेल ID दिलेला आहे. बघा, मुद्दा क्रमांक 20मध्ये मेल ID दिलेला आहे. यावर आपण काही पेमेंट संबंधी किंवा रजिस्ट्रेशन संबंधी तक्रार असेल तर स्क्रीनशॉट काढून या ठिकाणी मेलवर तक्रार करू शकता. बघा, या ठिकाणी आणखीन काही अडचण आल्यानंतर या ठिकाणी संपर्क क्रमांक दिलेले आहेत. अभय परिहार अधिव्याख्याता संपर्क क्रमांक दिलेला आहे. अभिनव भोसले यांचा देखील संपर्क क्रमांक दिलेला आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे प्रशिक्षण आयोजित केलेलं
आहे. बघा, सदरील पत्र हे राज्य शैक्षणिक व संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे संचालक यांच्या सहीने हे पत्र निर्गमित झालेलं आहे.